नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं स्वामी माऊली चॅनलमध्ये. आज आपण तारक मंत्राचे पाणी तीर्थ कसे तयार करायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच घरामध्ये सतत भांडणं होत असतील किंवा एखादी व्यक्ती तुमचं ऐकत नसेल किंवा तुमचा मुलगा असो किंवा मुलगी असो तर ते चिडचिड करत असतील. तुमचं जर ऐकत नसतील, उद्धटपणाने मुलं वागत असतील तर यासाठी आपण तारक मंत्राचं पाणी तयार करू शकतो. तर हे किंवा बऱ्याचदा असं होतं, आपल्या घरातील जर एखादी व्यक्ती बाहेरून आली तर त्यांना नजरबाधा होते, एखाद्या व्यक्तीची नजर लागते. तर अशा वेळीसुद्धा आपण हे तारक मंत्राचं पाणी त्या व्यक्तीला देऊ शकतो. त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा छोटे मुलं जे असतात ते किरकिर करत असतात, सतत रडत असतात. तर अशा प्रकारच्या व्यक्तींना आपण हे तारक मंत्राचे पाणी, तारक मंत्राचे तीर्थ देऊ शकतो. तर हे तारक मंत्राचे तीर्थ घेतल्याने 21 दिवसामध्ये व्यक्तीचा चिडचिडेपणा किंवा एखाद्या व्यक्तीला नजरबाधा झाली असेल तर तीसुद्धा या तारक मंत्राच्या पाण्याने दूर होते. तर हे तारक मंत्राचे पाणी कसे तयार करायचे हे आता आपण बघणार आहोत. तर बघा, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे आणि जे स्वामी भक्त आहेत, स्वामी सेवेकरी आहेत, त्यांना सर्वांना माहिती आहे की तारक मंत्र काय आहे, तारक मंत्र कसा म्हटला जातो. तर तुम्हाला जर तारक मंत्र माहिती नसेल तर आपण गुगलवरती जरी सर्च केला तरी आपल्याला तारक मंत्र लगेच मिळून जाईल. बघा, स्वामी समर्थांचा तारक मंत्र हा एक अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. आपण जर याचे रोज जरी पठण केले सकाळी किंवा संध्याकाळी तरीसुद्धा या पठणाने आपल्याला मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर चांगल्या प्रकारे परिणाम होतो. आपण सर्वात आधी ज्या ठिकाणी ही सेवा करत असू किंवा आपल्याला हे तारक मंत्राचे पाणी तयार करायचे आहे त्या ठिकाणी आपल्याला एक आसन घेऊन बसायचे आहे. आसनावरती आपल्याला बसायचे आहे, तसेच खाली बसायचे नाही. आणि त्यानंतर ही सेवा करताना आपण देवासमोर बसलो तरी चालेल किंवा तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही घराच्या कुठल्याही खोलीमध्ये, मोकळ्या जागेमध्ये ही सेवा करू शकता. पण शक्यतो देवाजवळच बसून आपण ही सेवा, हे तारक मंत्राचे पाणी तयार करायचे आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसत असेल, एका पेल्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचे आहे. तर हा पेला म्हणजे हा ग्लास आपण तांब्याचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता किंवा चांदीचाही घेतला तरी चालेल. तुमच्याकडे जो असेल तो ग्लास तुम्ही घ्यायचा आहे. तर मी इथे पितळीचा ग्लास घेतलेला आहे. त्यानंतर जो ग्लास आपण घेतलेला आहे त्या ग्लासमध्ये संपूर्ण पाणी भरून आपल्याला घ्यायचं आहे. आता हे पाणी भरून घेतल्यानंतर हे जे पाण्याचा ग्लास आहे तो आपल्याला देवासमोर ठेवायचा आहे किंवा तुम्ही दुसरीकडे जिथे कुठेही सेवा करत असाल त्या ठिकाणी बसून तुम्हाला आपल्या समोर असा हा ग्लास ठेवायचा आहे आणि त्याच्यावर आपल्याला हात ठेवायचा आहे. आपला उजवा हातच आपल्याला त्या ग्लासवरती ठेवायचा असतो. त्यानंतर बाजूला एक अगरबत्तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे. यासोबतच ज्यावेळेस आपण ही सेवा करतो त्यावेळेस आपल्याला सर्वात आधी दिवासुद्धा लावून घ्यायचा आहे. बघा, कुठलीही सेवा करत असताना ही आपण दिव्याच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे आपण हे तारक मंत्राचे जे पाणी तयार करणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण सर्वात आधी देवाजवळ दिवा लावून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी बसत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एका वाटीवरती थोडे तांदूळ टाकून त्याच्यावरती तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे आणि नंतर बाजूला एका ग्लासमध्ये पाणी घेऊन हे तारक मंत्राचे पाणी तयार करायचे आहे. तर तारक मंत्राचे पाणी तयार करत असताना आपल्याला त्या ग्लासवरती उजवा हात ठेवायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे अशा प्रकारे मी या ग्लासवरती उजवा हात ठेवलेला आहे. त्यानंतर अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे. तर हे सर्व करून झाल्यानंतर आपला हात आपल्याला त्या पाणी भरलेल्या ग्लासवरती ठेवायचा असतो आणि हात ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचा असतो. जर तुम्हाला तारक मंत्र येत नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला तिथे लगेच तारक मंत्र मिळून जाईल. तर आता 11 वेळा आपल्याला ग्लासवरती हात ठेवून तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर हा मंत्र म्हणत असताना किंवा ही सेवा करत असताना मध्ये आपण कोणासोबतच बोलायचं नाही किंवा आपल्या आजूबाजूला इतर कुठल्याही गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. फक्त आपण जी सेवा करत आहोत त्या सेवेकडेच आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला तारक मंत्र हे संपूर्ण 11 वेळा पूर्ण होईपर्यंत त्याकडेच लक्ष द्यायचं आहे. तर त्यानंतर बघा, आपला 11 वेळा तारक मंत्र म्हणून झाला. त्यानंतर आपल्याला ग्लासवरून हात काढून घ्यायचा असतो
आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की आपण ज्या वेळेस तारक मंत्र म्हणत असतो तर तो आपल्या स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात आपण म्हणायचा आहे. अगदी छोट्या आवाजात सुद्धा म्हणायचं नाही किंवा मनातल्या मनात तर अजिबातच म्हणायचं नाही किंवा अगदी मोठ्या आवाजात सुद्धा म्हणायचं नाही. आणि आपल्याला स्पष्टपणे ऐकू येईल अशा प्रकारे आपण ते उच्चार करायचे आहेत. आपल्याला जर 5-10 मिनिटं शिल्लक गेले तरी चालेल, पण आपण व्यवस्थित आणि आपल्या स्वतःला ऐकू येईल अशा आवाजामध्येच तारक मंत्र व्यवस्थित पठण करायचं आहे. तर आता तारक मंत्र संपूर्ण म्हणून झाल्यानंतर आपण जी अगरबत्ती बाजूला लावलेली आहे तर त्याची जी पडलेली रक्षा असते खाली तर ती आपल्याला आपल्या कपाळावरती लावायची आहे. आता हे तारक मंत्राचे अभिमंत्रित पाणी जर तुम्ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी तयार करत असाल, म्हणजे घरातील एखाद्याच व्यक्तीसाठी तुम्ही जर हे तयार करत असाल तर हे अभिमंत्रित केलेलं पाणी जे आहे ते संपूर्ण ग्लास भरून जे आहे ते त्याच व्यक्तीला आपण द्यायचं आहे. हे पाणी आपण कुठल्याही प्रकारे वाया जाऊ द्यायचं नाही किंवा इकडे तिकडे पडू द्यायचं नाही. ते पाणी त्या व्यक्तीलाच आपण प्यायला द्यायचं आहे. त्यानंतर पण त्या व्यतिरिक्त जर हे पाणी आपण आपल्या घरातील काही दोष असतील ते दूर होण्यासाठी किंवा इतर कुठल्या कारणासाठी अभिमंत्रित करत असू तर हे जे तयार केलेलं आपण पाणी असतं तर याच्यामधलं अर्ध पाणी आपण घरातील सर्वांना थोडं थोडं तीर्थ म्हणून द्यायचं आहे. आणि त्यानंतर जेवढं काही पाणी त्यातलं उरलेलं असेल तर आणि त्यानंतर त्यामधलं जेवढं पाणी उरलेलं असतं ते आपल्याला आपल्या घरामध्ये जो काही माठ भरलेला असेल किंवा एखादा पाण्याचा हंडा असेल त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि असं करत आपल्याला रोज ते पाणी घरातील सर्वांना द्यायचं आहे, जेणेकरून ते पाणी घरातील सर्वजण घेऊ शकतील. तर हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातील भांडण, तंटे, वादविवाद हे कायमचे बंद होताना तुम्हाला दिसून येईल. तर हा उपाय आपण दिवसातून 2 वेळा म्हणजे सकाळीसुद्धा आणि संध्याकाळीसुद्धा करायचा आहे. किंवा तुम्हाला जर नसेल शक्य होत तर तुम्ही अगदी संध्याकाळच्या वेळेला केला तरी चालेल किंवा संध्याकाळी नसेल शक्य होत तर सकाळी केला तरी चालेल. पण शक्यतो हा उपाय जो आहे तो आपण सुरुवातीला सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेतच करायचा आहे. पण आपल्याला जर असं वाटत असेल की लवकरात लवकर आपल्याला फरक पडला पाहिजे तर आपण हे पाणी म्हणजे हे तारक मंत्राचे पाणी दिवसातून 2 वेळा अभिमंत्रित करायचे आहे, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा. तर आपण हा उपाय 21 दिवस करू शकतो आणि त्यानंतर 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर 4-5 दिवसांचा आपण गॅप घ्यायचा आहे. आणि त्यानंतर परत आपण आपल्याला जर इच्छा असेल करायची तर आपण परत 21 दिवस ही सेवा अशीच करू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तारक मंत्र म्हणत असताना किंवा ही सेवा करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपली श्रद्धा आणि आपला भाव हे ठेवूनच आपण पूर्ण मन एकाग्र करूनच ही सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्याला याचं लवकर चांगलं फळ मिळेल. त्यासोबतच बघा, हे तीर्थ आपण तयार केल्यानंतर यातील थोडेसे पाणी आपण घरातील सर्वांनी आणि आपण सुद्धा घ्यायचं आहे. आणि त्यानंतर घरातील 4ही कोपऱ्यांमध्ये आपल्याला ते पाणी शिंपडायचे आहे. त्यानंतर आपण जी बाजूला अगरबत्ती लावून घेतलेली होती तर त्याची चिमूटभर रक्षा आपण आपल्या कपाळाला, आपल्या गळ्याला आणि थोडीशी चिमूटभर रक्षा आपण त्या अभिमंत्रित केलेल्या पाण्यामध्ये सुद्धा टाकायची आहे. आणि त्यानंतर ते पाणी आपण तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. तर या अभिमंत्रित केलेल्या पाण्याचे बरेचसे असे फायदे असतात. आपल्या मनातील भीती नष्ट होते. तर आपण हे लक्षात ठेवायला हवे की तारक मंत्राचे तीर्थ बनवत असताना आपल्याला मन एकाग्र आणि भावपूर्ण ठेवायचं आहे. त्यानंतर तारक मंत्राचे तीर्थ हे शक्यतो आपण 11 वेळाच म्हणायचे आहे. याला कुठलाही पर्याय नाही की 1 वेळा म्हटलं तर चालेल का, 5 वेळा म्हटलं तर चालेल का, हे आपल्याला 11 वेळाच म्हणायचं आहे. अशा प्रकारचे हे तारक मंत्राचे पाणी आपल्याला तयार करायचे आहे. आणि आपल्या घरातील जर एखादी व्यक्ती चिडचिडेपणा करत असेल, कोणाला जर नजरबाधा झालेली असेल, बघा बाहेरून येणाऱ्या एखाद्या आपल्या घरातील व्यक्तींना बाहेरची नजरबाधा होते, कोणाची नजर लागते, तर अशा वेळी आपण हे तारक मंत्राचे पाणी त्या व्यक्तीला देऊ शकतो. तर हे तारक मंत्राचे पाणी जर आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीसाठी करायचे असेल किंवा कुठल्या कारणासाठी करायचे असेल तर आपण 21 दिवससुद्धा करू शकतो किंवा त्याऐवजी आपण रोज केलं तरी चालेल किंवा मग आठवड्यातून 1दा किंवा 2दा तुम्ही केलं तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आपल्या आवश्यकतेनुसार आपण हे तीर्थ तयार करून घेऊ शकतो. तर हे तीर्थ आपण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी कोणीही घेऊ शकतं. सर्वांसाठी हे तीर्थ अतिशय लाभदायी असे आहे.
यासोबतच जसे आपण सुरुवातीला बघितले, तारक मंत्राचे तीर्थ हे आपण आपल्या पूजा घरामध्ये म्हणजे देवघराजवळ किंवा घरातील इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही बसून हे तारक मंत्राचे पाणी तयार करू शकता. तर तारक मंत्र हा आपण नुसता पठण जरी केला तरी त्याचे आपल्याला विशिष्ट असे फायदे होतात. बघा, तारक मंत्राचे पठण केल्याने आपल्याला मानसिक शांतता, त्यासोबतच स्थिरता वाढते. त्यासोबतच आपल्याला जो काही ताणतणाव असेल, चिंता असेल तर ते सुद्धा कमी होते. त्यासोबतच आपल्या मनामध्ये जर काही नकारात्मक विचार येत असतील तर ते सुद्धा कमी होतात. आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी घडतात किंवा आपण सकारात्मक दृष्टिकोन आपला निर्माण होतो. बघा, तुमचा मुलगा किंवा मुलगी हे चिडचिडेपणा करत असतील किंवा मुलं छोटे असतील तर ते सतत रडत असतील, तर अशा वेळेस सुद्धा किंवा ते अभ्यास करत नसतील तर अशा वेळेस आपण हे तारक मंत्राचे तीर्थ तयार करून त्या मुलांना देऊ शकतो. हे तारक मंत्राचं पाणी तयार करत असताना फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि आपला विश्वास. तर अशा प्रकारचं तारक मंत्राचं तीर्थ आपण तयार करू शकतो. तर अशी छोटीशी माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. परत भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.